चंद्रपूरच्या निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या शहराकडे लागलं होतं ते शहर म्हणजे भिवंडी. भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक म्हणजे केवळ एक प्रक्रिया नव्हती, तर तो होता राजकीय बुद्धिबळाचा एक हाय व्होल्टेज गेम. अनेक नाट्यमय घडामोडी, ऐनवेळी बदललेली समीकरणं आणि भाजपला बसलेला मोठा धक्का, या सगळ्यातून समोर आला आहे भिवंडीचे नवे महापौर नारायण चौधरी. पण हा विजय इतका सोपा नव्हता. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि भाजपमधून फुटलेला एक मोठा गट एकत्र आला आणि सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून सत्तेचं गणित जुळवलं गेलं. मात्र आता प्रश्न हा आहे की ज्यांनी बंडखोरी केली त्या 6 नगरसेवकांचं काय होणार? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या बंडखोरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारलाय. नेमकं काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. भिवंडी महापालिकेच्या या निवडणुकीत सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण चौधरी यांचा ऐनवेळचा निर्णय. राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. नारायण चौधरी हे भाजपचे निष्ठावान मानले जात होते, पण सत्तेच्या समीकरणात आणि स्थानिक राजकारणातील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. निवडणुकीच्या अगदी काही काळाआधी चौधरी यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह भाजपला रामराम ठोकला आणि थेट काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या सेक्युलर फ्रंटमध्ये प्रवेश केला. हे केवळ पक्षांतर नव्हतं, तर तो भाजपच्या किल्ल्याला पडलेला मोठा भगदाड होता. काँग्रेसनेही या संधीचा फायदा घेत मोठी राजकीय खेळी खेळली. स्वतःचे सर्वाधिक 30 नगरसेवक असतानाही काँग्रेसने मोठेपण दाखवत नारायण चौधरी यांना महापौर पदाचा उमेदवार घोषित केलं. पक्षाने आपल्या सर्व नगरसेवकांना व्हीप जारी केला की मतदान फक्त चौधरींनाच करायचं. यामुळे भाजपची रणनीती पूर्णपणे कोलमडली आणि नारायण चौधरी पहिल्यांदाच भिवंडीचे महापौर म्हणून विराजमान झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका पत्रकार परिषदेत भिवंडीच्या या विजयामागचं संपूर्ण गणित उलगडून सांगितलं. त्यांच्या मते भिवंडीच्या जनतेने काँग्रेसला सर्वाधिक 30 जागा देऊन कौल दिला होता, पण लोकशाहीत बहुमतासाठी 46 हा जादुई आकडा गाठणं गरजेचं होतं. काँग्रेसला 16 जागांची कमतरता भासत होती. सुरुवातीला काँग्रेसने आपल्या इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना, विशेषतः शरद पवार गटाच्या 12 नगरसेवकांना सोबत घेऊन सेक्युलर फ्रंटची स्थापना केली. यामुळे त्यांचा आकडा 42 पर्यंत पोहोचला, पण तरीही 4 जागा कमीच होत्या. सपकाळ यांनी स्पष्ट केलं की त्यांनी अपक्षांना आणि समाजवादी जनता दलाला सोबत घेण्याचे खूप प्रयत्न केले, पण काही केल्या सत्ता स्थापनेची कोंडी सुटत नव्हती. याच कोंडीचा फायदा घेत आणि भाजपमधील नाराजी ओळखून त्यांनी नारायण चौधरी यांच्या गटाला आपल्याकडे खेचलं. नारायण चौधरी यांच्यासोबत आलेल्या 9 नगरसेवकांमुळे सेक्युलर फ्रंटचं संख्याबळ 51 वर पोहोचलं आणि बहुमताचा टप्पा सहज पार झाला. सपकाळ यांच्या या मास्टर स्ट्रोकमुळे भिवंडीत भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं. आता प्रश्न उरतो तो म्हणजे या बंडखोरीनंतर भाजप काय करणार? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. भिवंडीतील या पराभवामुळे भाजपच्या प्रतिमेला तडा गेलाय हे स्पष्ट आहे. त्यामुळेच पक्षातील शिस्त मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या 6 बंडखोर नगरसेवकांना रीतसर कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटिशीमध्ये अत्यंत कडक भाषेत जाब विचारण्यात आलाय की पक्षादेश झुगारून आणि भाजपच्या विचारधारेला हरताळ फासून तुम्ही सेक्युलर फ्रंटला मदत का केली? तुमच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये? या नोटिशीमुळे भिवंडीतील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली. भाजप आता या 6 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत आहे. पक्षातील ही अंतर्गत फूट आता न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत पोहोचणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. भिवंडी महापालिकेची ही निवडणूक येणाऱ्या काळातील मोठ्या बदलांची नांदी ठरू शकते. काँग्रेसने ज्या प्रकारे मित्रपक्षांना आणि भाजपमधील नाराज गटाला एकत्र आणून सेक्युलर फ्रंट यशस्वी केला, तो पॅटर्न इतर शहरांतही राबवला जाण्याची शक्यता आहे. नारायण चौधरी यांच्यासाठी हे महापौर पद एका मोठ्या संघर्षाचं फळ असलं तरी त्यांच्या समोर आता शहराच्या विकासासोबतच स्वतःचं पद टिकवण्याचं मोठं आव्हान असेल. दुसरीकडे भाजपला आता आपल्या उरलेल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. रवींद्र चव्हाण यांनी घेतलेली भूमिका ही इतर नगरसेवकांसाठी एक इशारा आहे की पक्षाशी गद्दारी खपवून घेतली जाणार नाही.
पण राजकारणात शेवटी जो जिंकला तोच सिकंदर असतो. सध्या तरी भिवंडीवर सेक्युलर फ्रंटचा झेंडा फडकतोय. भाजप या धक्क्यातून सावरून पुन्हा मुसंडी मारणार की काँग्रेस आपली पकड अधिक मजबूत करणार हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? भिवंडीतील भाजपने घेतलेली कारवाईची भूमिका योग्य आहे की उशिरा घेतलेला निर्णय? आणि नारायण चौधरी यांचा हा विजय लोकशाहीचा विजय आहे की केवळ सत्तेचं राजकारण? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.